संधी बिलकुल सोडू नका। यासाठी स्पर्धा का कमी असते, फॉर्म नक्की का भरावा, सगळी ए टू झेड माहिती आपण लातूर डीसीसी बद्दल या ठिकाणी पाहणार आहोत। आणि स्वतः डीसीसी बँकेच्या या ठिकाणी लेखी परीक्षा क्रॅक केल्या असल्यामुळे, इंटरव्ह्यूचा मला अनुभव असल्यामुळे मी थोडंसं या ठिकाणी जिव्हाळ्याने तुम्हाला काय करत असतो, याचं सर्व कंटेंट प्रोव्हाइड करत असतो। मग पीडीसीसी असू द्या, एडीसीसी असू द्या, एमडीसीसी असू द्या, ठाणे डीसीसी असू द्या, एसडीसीसी असू द्या, या सगळ्यांसाठी आपण एकदम प्रॉपर गायडन्स तुम्हाला केलेला आहे। त्याचा तुम्हाला फायदा पण झालेला आहे। आता लातूर डीसीसीसाठी आपण करणार आहोत। जसं की या ठिकाणी माझं नाव बघू शकता मित्रांनो, बँक असिस्टंट जनरल याचा लेखी परीक्षा आपण या ठिकाणी क्रॅक केलेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी मला याचा प्रॉपर या ठिकाणी काय आहे अनुभव आहे। आणि याच अनुषंगाने आपण बघणार आहोत की मागील वर्षाचे पेपर कसे होते, काय होते, सगळी काही माहिती तुम्हाला यामध्ये देणार आहे। याचा एक पॅटर्न असतो मित्रांनो, त्या पॅटर्ननुसार जर तुम्हाला क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल, तुम्हाला त्याची गरज असेल, जसे की कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बँकिंग, सहकार आणि हे बाकीचे विषय जे की आपल्या डीसीसी बँकेला या ठिकाणी विचारले जातात, त्याचा जर तुम्हाला क्वालिटी कंटेंट जर पाहिजे असेल तर आपण ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 499 मध्ये सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे। मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत, तसेच संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत, 15,000 टॉप या ठिकाणी एमसीक्यूज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे। सोबत व्हिडिओ लेक्चर पण यामध्ये दिलेले आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत। म्हणजे याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही। तर हे सुद्धा आपण काय करतो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मित्रांनो मार्गदर्शक तुम्हाला देत आहे। फक्त ऑफर फी 499 आहे। कसं घ्यायचं आहे तर 724893900176 या नंबरला फक्त 499 फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं। हे सगळे कंटेंट तुम्हाला दिलं जातं। ऑफर मर्यादित काळासाठी आहे। काही जरी तुम्हाला विचारायचं असेल तर याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता। अगोदर आपण जाहिरात सविस्तर पाहूया आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी मित्रांनो बोलूया। जसं या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी जाहिरात आहे 371 पदांसाठी मित्रांनो लिपिकसाठी आलेली आहे, शिपाई पदासाठी आलेली आहे, तसंच या ठिकाणी ड्रायव्हरसाठी सुद्धा आलेली आहे। आता यासाठी लिपिक जरी असलं तरी टायपिंगची बिलकुल गरज नाही, टायपिंग लागत नाही डीसीसी बँकेला आणि याही जाहिरातीला टायपिंग त्यांनी मागितलेलं नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। हा फॉर्म जो आहे तो फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ओके, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, टेलिग्राम चॅनलवरती पण आपल्या या ठिकाणी देत आहे। कधीपासून या ठिकाणी कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत तर 18 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। आणि फॉर्म भरण्याचा लास्ट डेट जर आपण या ठिकाणी बघितलं, ओके, फॉर्म भरण्याची लास्ट डेट मित्रांनो 21 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरण्याची काय असणार आहे, लास्ट डेट असणार आहे। तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। 21 जानेवारीच्या अगोदरपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता। नंतर जर याची डेट वाढली, चांगली गोष्ट आहे, त्याची अपडेट मी आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती देईल। टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आहे। कोणती पदे किती आहेत तर बघा, लेखनिकसाठी जर आपण बघितलं तर 250 पदं असणार आहेत, शिपाईसाठी जर आपण बघितलं तर 115 पदं असणार आहेत आणि ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर 10 पदं आहेत। असे एकूण 375 पदांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही या ठिकाणी जाहिरात आलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं। आताच काही महिन्यापूर्वी आपल्याला माहिती मित्रांनो, गव्हर्नमेंटने एक GR काढलेला होता की कुठली पण बँक असू द्या, कुठलीही जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या, मग ज्या जिल्ह्यातील ही बँक आहे, ओके, ज्या जिल्ह्यामधली ही बँक आहे तर तिथल्या रहिवाशांना, त्या जिल्ह्यातील रहिवाशांना त्या जेवढ्या पण जागा असतील त्याच्या 70% जागा राखीव असतील आणि बाकीच्या ऑल महाराष्ट्रातील मुलांसाठी 30% पदं राखीव असतील। मग आता असं म्हणायचं नाही की मी तर या ठिकाणी सोलापूरचा आहे, मी तर पुण्याचा आहे, मग मी भरू का नको। मित्रांनो, ह्या 30% साठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला खूप संधी आहे, कारण ह्या 30% या ठिकाणी फॉर्म खूप कमी येणार आहेत। कारण सगळेजण असाच विचार करणार की अरे ही तर लातूरची जाहिरात आहे, मग मी कशाला भरू, कारण ती तर 70% रिझर्व आहे तिथल्या मुलांना। त्यामुळे काय होणार, ह्या 30% कडे खूप कमी विद्यार्थ्यांचं लक्ष जाणार। तसं पण डीसीसी बँक म्हटलं की एक मनात विद्यार्थ्यांचा ग्रह असतो की ही भरती व्यवस्थित होत नाही वगैरे वगैरे वगैरे, असे भरपूर या ठिकाणी मित्रांनो, कारण पूर्वी तसं होत होतं, न्यूजपेपरला पण आपण बघितलेलं आहे, भरपूर भरत्या तर कॅन्सल झालेल्या आहेत। ओके, जसं पाठीमाग एडीसीसी बँकेची जी जाहिरात आपण बघितली 19-20 ला आलेली, तीच कॅन्सल झाली होती भरती या घोटाळ्यामुळेच। मग असे न्यूजपेपरला आपण ऐकल्यामुळं आपल्या मनामध्ये ग्रह निर्माण झाला की डीसीसी बँक म्हटलं की काय होतंय, या ठिकाणी घोटाळा होतो। पण आता अलीकडे मित्रांनो तसं होत नाही, पारदर्शकता वाढलेली आहे, हे लक्षात ठेवा। आणि बँकेला पण कळालं की बाबा आपण जर या ठिकाणी आलतू फालतू लोक बँकेमध्ये भरली, वशिल्याने बँक भरली, वशिल्याने जर आपण कर्मचारी भरले, मग लिपिक असू द्या, ते लिपिकचंच उद्या ते हे करायचं काम करतं, कॅश कलेक्ट करायचं काम करतं, कॅशियर म्हणून तेच काम करतं पुढं जाऊन। मग हे काय होतंय, त्यांना कळालं की या तोटा बँकेलाच आहे। ओके, कारण जर क्वालिटीची कर्मचारी नाही घेतले तर त्याचा तोटा बँकेला आहे। त्यामुळं
हळूहळू हे प्रमाण कमी होत आलेलं आहे आणि घोटाळा पण या ठिकाणी उघडकीस येत आहे. त्यामुळे आता शक्यतो कोणी रिस्क घेत नाही आणि जरी एखाद्याने रिस्क घेतली तर कधी पण 100% घोटाळा होत नसतो, हे पण लक्षात ठेवा. जरी 375 जागा आपण म्हटल्या तर आपण वरच्या 10% जागा सोडून दिल्या देवाला. ओके, उर्वरित ज्या जागा आहेत त्याच आपल्यासाठी आहेत. कोणत्याही फक्त DCC बद्दल बोलत नाही, सरळ सेवाबद्दल असू द्या, कुठलीही भरती, स्टाफ सिलेक्शनची भरती असू द्या, रेल्वे भरती असू द्या, कुठलीही असू द्या. ओके, जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर समजायचं की वरच्या 10% आपण सोडून दिल्या, 90% जागांसाठी आपण लढूया, असं पॉझिटिव्ह थिंकिंग करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे मित्रांनो, याची पात्रता काय, कोण कोण या ठिकाणी अर्ज भरू शकतो. जसं की या ठिकाणी जर बघितलं लिपिकसाठी ज्या की या ठिकाणी बघितलं 250 जागा आहेत. ओके, किती आहेत, 250 जागा आहेत. त्यासाठी जर आपण बघितलं तर तुम्ही कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट पाहिजे आहे. म्हणजे तुमचं आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, तुम्हाला काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि ग्रॅज्युएशनला पण किती पाहिजेत मित्रांनो, 60% मार्क पाहिजेत. आता मला सांगा, जर बँकेला घोटाळाच करायचा असता तर त्यांनी असे 60% अट ठेवली असती का हो? ओके, ठेवली असते का? मला सांगा, एक प्रामाणिक स्वतःला विचारा, 60% अट ठेवली असते का? ते म्हणले असते जाऊ दे ना, 35% का असं ना, त्याच्याकडे जर जास्त पैसा असेल तर काय मग त्याला 60% असतील नसतील, कशाला अट ठेवायची. ओके, असं त्यांच्या सुद्धा मनात आलं असतं. लक्षात ठेवा, 35% वाली सुद्धा घेतली असते. पण त्यांनी घेतानाच काय केलं, ग्रॅज्युएशनला 60% वाला उमेदवार या ठिकाणी अटच दिलेली आहे, शैक्षणिक अर्हताच दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यातून त्यांचा मोटिव्ह लक्षात घ्या की त्यांना क्वालिटीचे विद्यार्थी पाहिजे आहेत, ही पहिली गोष्ट. ओके, आता पुढे जर आपण बघितलं तर त्याचं MSIT पण झालेलं पाहिजे आहे. तर तुम्ही काय करू शकता, लिपिकसाठी फॉर्म भरू शकता. टायपिंगची काही सुद्धा आवश्यकता नाही, कुठेही टायपिंग इथं मागितलेलं नाही. फक्त MSIT आणि सोबत तुम्हाला ग्रॅज्युएशनला 60% असतील तर तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकता. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरं पद जे दिलेलं आहे ते शिपाई पदाचं आहे. ओके, शिपाई पदाचं त्यालाच MTS पण म्हणू शकता, मल्टी सपोर्ट स्टाफ. ओके, मग इथं जर आपण बघितलं तर ह्याला काय पाहिजे, 12वी पाहिजे. 12वीला सुद्धा त्यांनी 60% अनिवार्यच केलेलं आहे, त्याशिवाय तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही. ओके, म्हणजे इथं सुद्धा 60%चा क्रायटेरिया दिला, इथं सुद्धा ग्रॅज्युएशनला 60% आहे, इथं 12वीला 60% आहे. त्यानंतर या ठिकाणी ड्रायव्हरचं पद आहे मित्रांनो. ड्रायव्हरसाठी तुम्हाला 12वीला 60% पाहिजे आहेत, पहिली गोष्ट. आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंगचं या ठिकाणी लायसन्स सुद्धा या ठिकाणी पाहिजे असणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. वयोमर्यादा जर बघितलं तर लिपिकला बघा त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो, 21 ते 30 वर्ष. 21 ते 30 वर्ष तुमची लिपिकसाठी वयोमर्यादा आहे. शिपाईसाठी 19 ते 28 वर्ष तुमची या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. त्यामध्ये परीक्षा फी जर आपण बघितली, सर्वांसाठीच परीक्षा फी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता. जसं की या ठिकाणी लिपिक पदासाठी जर आपण बघितलं तर 900 रुपये फी आहे, शिपाई पदासाठी 900 रुपये फी आहे आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा 900 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. याचा पेपर जर आपण बघितला तर पेपर कसा आहे मित्रांनो, तर पेपर पॅटर्न जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. 100 प्रश्न लिपिकसाठी. त्यापैकी जर टोटल 100 म्हणजे गुणांचा पेपर असतो, कुठला पण DCC असू द्या. त्यापैकी 90 गुणांची लेखी परीक्षा असते आणि उरलेले 10 गुण जे असतात लिपिकसाठी जर बघितलं तर त्यापैकी मित्रांनो या ठिकाणी 5 गुण तुमच्या डॉक्युमेंटला असतात आणि 5 गुण काय असतात, मुलाखतीला असतात. मग याचे विषय जर आपण बघितलं जे आपल्या बॅचमध्ये देतो तेच आहेत. जसं की या ठिकाणी जर बघितलं शेती पतपुरवठा आहे, त्रिस्तरीय रचना, ते बँकिंग आणि सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, हे याचे विषय आहेत लिपिकसाठी. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता सांगितल्याप्रमाणे 5 गुण काय आहेत मित्रांनो, तर 5 गुण डॉक्युमेंटला असणार आहेत आणि 5 गुण जे असणार आहेत ते इंटरव्ह्यूला असणार आहेत, हे लक्षात ठेवा. असे टोटल मिळून या ठिकाणी 90 गुणांची लेखी परीक्षा, 5 गुण डॉक्युमेंटला आणि 5 गुण मुलाखतीला असणार, असे 100 गुणांची या ठिकाणी तुमची टेस्ट होणार आहे. शिपाई पदाचं जर आपण बघितलं तर शिपाई पदाला बघा काय दिलेलं आहे त्यांनी, तर शिपाई पदाला डॉक्युमेंटचं काय एवढं महत्त्व त्यांनी दिलेलं नाही. ओके, इथं फक्त काय केलेलं आहे, 90 गुणांची तुमची लेखी परीक्षा तर असणारच आहे वरील सर लिपिकसारखी. परंतु तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी काय केलेलं आहे मित्रांनो, 10 गुण असणार आहे. ठीक आहे, मुलाखतीसाठी काय असणार आहे, त्यांनी 10 गुण या ठिकाणी दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. 10 गुणाची मुलाखत म्हणजे लिपिकची जर बघितली तर 5 गुणाची आहे आणि इथं जर बघितलं शिपाईची तर 10 गुणाची मुलाखत असणार आहे आणि 90 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. तर असे 90 + 10 जर बघितलं तर अशी 100 गुणाची तुमची या ठिकाणी काय असणार आहे, तर याची टेस्ट असणार आहे. यावर्षी यांनी फक्त एक बदल काय केलेला आहे की तुमचा पेपर जो येतो, जसं यापूर्वीच्या वेगवेगळ्या परीक्षेला पण आलेला होता मित्रांनो, तर या ठिकाणी ग्रुप टायमिंग केलेला आहे. म्हणजे अगोदर 23 प्रश्न येणार तुम्हाला पेपर चालू झाला की, मग तेच 23 प्रश्न तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. त्या 23 प्रश्नामध्ये सगळेच विषय असणार आहे, थोडे 4-4, 3-3, 5-5 प्रश्न. मग ते 23 प्रश्न संपले की ऑटोमॅटिक दुसरा सेक्शन चालू होतो. तो 23 मिनिटाचा सेक्शन संपला की लगेचच दुसरा या ठिकाणी 22 प्रश्न 22 मिनिटं चालू होतं. ते संपलं की लगेच दुसरा या ठिकाणी चौथा सेक्शन चालू होतो आणि नंतर तुमची परीक्षा संपते.
फक्त या टायमिंगमध्ये ह्या 23 मिनिटामध्ये हेच प्रश्न सोडवायचे, या 23 मिनिटामध्ये हेच प्रश्न सोडवायचे, परत या ठिकाणी तुम्ही माघारी येऊ शकत नाही. हे 23 मिनिटं संपले की हे प्रश्न संपले म्हणून समजायचे. पुढं लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं, म्हणजे कॉपीचा प्रकार कमी व्हावा. ओके, एकमेकाच्या बघून लिहिण्याचा प्रकार किंवा या ठिकाणी ग्रुप कॉपी म्हणा, हे कमी व्हावं प्रकार म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हे अगदी काटेकोरपणे रचना केलेली आहे. वरून तर आपल्याला कळायला पाहिजे की बाबा या ठिकाणी जर त्यांना हलकी सलकी परीक्षा घ्यायची असते, पैसे घेऊन उमेदवार घ्यायचे असते, तर त्यांनी एवढी काटेकोर नियोजन केलं असतं का? तर याच्यावरून त्याचा मोटिव्ह तुम्ही समजू शकता आणि त्यानुसार मग ठरवू शकता की फॉर्म भरायचा किंवा नाही. याची पाठीमागची जर प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण DCC बँकेची मित्रांनो मोफत प्रश्नपत्रिका पण सोडून दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, टेलिग्रामला पण लिंक आहे. तर तिथून पण तुम्ही बघू शकता की नेमका पेपर पॅटर्न कसा असतो. ठीक आहे, वेगवेगळ्या बँकेच्या आपण ऑलरेडी यूट्यूबला पण सोडवून दिलेल्या होत्या. तर ते पण प्रश्नपत्रिकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. बाकी तुम्हाला यामध्ये पण सगळं काही कंटेंट भेटून जाईल. ओके, जर इच्छुक असाल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. शेवटच्या डेटची वाट बघू नका. शेवटी काय होतं मित्रांनो, फॉर्म भरायला अडचण येत असते. काही जरी तुम्हाला विचारायचं असेल तर 72 48 93 071 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.